उद्धवाने विचारले, हे कमलनयना, मुमुक्षूने आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे हे आपण मला सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, फार उंच किंवा फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे. हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाकाच्या अग्रभागी लावावी. यानंतर पूरक, कुंभक आणि रेचक या क्रमाने प्राणायामाने नाडी शोधन करावे. हे एकदा डाव्या नाकपुडीने व एकदा उजव्या नाकपुडीनेही करता येईल. हा अभ्यास हळूहळू वाढवावा. त्याचबरोबर इंद्रियांवर ताबा ठेवावा. मूलाधारात उत्पन्न झालेला ओंकार प्राणवायूच्या साह्याने मस्तकापर्यंत न्यावा. कमळातील बीसतंतूप्रमाणे तो अखंड असून त्याचा नाद घंटानादाप्रमाणे आहे असे मनात चिंतन करावे. अशा रीतीने दररोज 3 वेळा, प्रत्येक वेळी 10 वेळा ओंकारासहित प्राणायामाचा अभ्यास करावा. असे केल्याने 1 महिन्यातच प्राणवायू वश होतो. त्यानंतर शरीराच्या आत वर देठ व खाली मुख असलेले जे हृदयकमळ, त्याचे मुख वरच्या बाजूला होऊन ते उमललेले आहे, त्याला 8 पाकळ्या आहेत आणि त्याच्या मधोमध पिवळा गड्डा म्हणजेच कर्णिका आहे असे चिंतन करावे. कर्णिकेवर अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि अग्नी यांची स्थापना करावी. त्यानंतर अग्नीमध्ये माझ्या या रूपाचे स्मरण करावे. माझे हे रूप ध्यानासाठी अत्यंत मंगलमय आहे. माझ्या भगवंतांचे सर्व अवयव सुडौल आहेत. मुखकमळ अत्यंत शांत आणि सुंदर आहे. 4 मनोहर आजानुबाहू आहेत. अतिशय सुंदर व मनोहर गळा आहे. स्मितहास्याने शोभणारे गाल आहेत. दोन्ही समान कानांमध्ये मकराकृती कुंडले तळपत आहेत. पावसाळ्यातील ढगाप्रमाणे श्यामवर्णाच्या शरीरावर पीतांबर शोभतो आहे. वक्षस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचे चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मीदेवी विराजमान झाली आहे. हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले आहे. गळ्यात वनमाळा शोभून दिसते आहे. पायांमध्ये नूपुरे शोभतात आहेत. गळ्यात कौस्तुभमणी झगमगतो आहे. आपापल्या स्थानी चमकणारे किरीट, कडी, कमरपट्टा आणि बाजूबंद शोभून दिसतात आहेत. सर्वांग सुंदर असे हे रूप भक्तांचे हृदय हरण करणारे आहे. त्यांची प्रेमपूर्ण नजर कृपाप्रसादाचा वर्षाव करीत आहे. सर्व अवयवांवर मन स्थिर करीत माझ्या या सुकुमार रूपाचे ध्यान करावे. बुद्धिमान माणसाने मनाने इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून बाजूला करून या मनाला बुद्धिरूप सारथ्याच्या साह्याने सर्वतोपरी माझ्या ठिकाणी लावावे. संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला तेथून ओढून आणून एकेका अवयवावर स्थिर करावे आणि शेवटी अन्य अवयवांचे चिंतन न करता केवळ मंद हास्ययुक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी. जेव्हा चित्त मुखारविंदांवर स्थिर होईल तेव्हा ते तेथून काढून घेऊन आकाशात स्थिर करावे. त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावे आणि माझ्याखेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये. जेव्हा अशा प्रकारे चित्त एकाग्र होते तेव्हा ज्याप्रमाणे एक ज्योत दुसऱ्या ज्योतीत मिळून एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात्म्यात स्वतःला पाहू लागतो. अशा प्रकारे जो योगी अत्यंत तीव्र ध्यानाच्याद्वारे माझ्यामध्येच आपले चित्त एकाग्र करतो, त्याचा द्रव्य, ज्ञान, क्रियांविषयीचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो आणि त्याला सगळीकडेच परमात्म्याचेच स्वरूप दिसू लागते. त्यामुळे त्याला तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. अध्याय 14 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संहितायाम् एकादशस्कन्धे चतुर्दशोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकाय हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं
क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. भक्तांच्या अंतःकरणाला रमविणाऱ्या दत्ता, तूच देव असून योगी पण तूच आहेस. दैन्य व दुःखाच्या अपायांचा नाश कर. तूच संन्याशी होऊन कृष्णातीरी वास करतोस. भक्तांच्या अंतःकरणाला रमविणाऱ्या दत्ता, आदी मध्य व अंतरहित अशी ब्रह्मवस्तू पण तूच आहेस. माझ्या वासना दूर कर आणि मला तुझी भक्ती देऊन तार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.